हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो व्हॉट इज DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपण याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली होती. जर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलमध्ये मी आधीच अपलोड करून ठेवलेला व्हिडिओ आहे फुल व्हॉट इज DBMS फुल इन्फॉर्मेशन. प्लीज तो तुम्ही जाऊन पाहू शकता. आज आपण शिकणार आहोत ॲडव्हान्टेज ऑफ DBMS. चला पाहू. फर्स्ट, डेटा रिडंडन्सी म्हणजेच डेटा रिडंडन्सी कमी होते. DBMSमध्ये एकच डेटाची वारंवार नोंद होत नाही. म्हणजेच काय तर डुप्लिकेट डेटा टाळला जातो. ही फर्स्ट आहे ॲडव्हान्टेज ऑफ DBMS. सेकंड, डेटा सिक्युरिटी म्हणजेच डेटा सिक्युरिटी मिळते. DBMSमध्ये युजर परमिशन असतात. फक्त ऑथराइज्ड युजरलाच डेटा ॲक्सेस करता येतो. थर्ड, डेटा कन्सिस्टन्सी म्हणजेच डेटा कन्सिस्टन्सी राहते. एकाच डेटामध्ये बदल केल्यावर तो बदल सर्व ठिकाणी लागू होतो. म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा तेच काम परत करायला लागत नाही. द ॲडव्हान्टेज ऑफ DBMS. फोर्थ, इझी डेटा ॲक्सेस. इझी डेटा ॲक्सेस म्हणजे काय? क्वेरी वापरून डेटा पटकन शोधता येतो. आपण क्वेरी म्हणजेच SQL लँग्वेजचा वापर करून आपण क्वेरी लिहितो. ते सुद्धा आपण ह्या चॅनेलवर पूर्ण शिकणार आहोत. सो डोंट वरी. फिफ्थ, बॅकअप आणि रिकव्हरी सुविधा. डेटा डिलीट किंवा क्रॅश झाला तर बॅकअपमधून डेटा परत मिळवता येतो. म्हणजेच काय तर चुकून आपल्याकडून डेटा डिलीट झाला तर तो आपल्याला पुन्हा घेता येतो. सिक्स्थ, मल्टिपल युजर सपोर्ट्स म्हणजेच काय, एकाच डेटाबेसवर अनेक युजर एकाच वेळी काम करू शकतात. असं नाही की एका डेटाबेसवर एकच युजर काम करू शकतो. तर हे असं नाही, तर ह्याचा ॲडव्हान्टेज आहे की एकाच डेटाबेसवर मल्टिपल युजर्स काम करू शकतात. सेवन्थ, बेटर डेटा मॅनेजमेंट म्हणजेच काय, डेटा व्यवस्थित टेबल, रो, कॉलम या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो. हे 7 आहेत ॲडव्हान्टेज ऑफ DBMS. आपण बघायला गेलं तर यापेक्षा सुद्धा आपल्याला खूप ॲडव्हान्टेज मिळतात DBMSचा वापर केला तर. सो DBMSचा वापर बेसिकली आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन काहीतरी शिकायला मिळेल. थँक्यू.